बाकी सब सपने होते हैं, अपने तो अपने होते हैं, अपने तो अपने होते हैं। भाजप सरकार आणि शिंदे सरकार महायुती हे फक्त मतदानापुरती कोळी समाजाचा यूज होतोय का, वापर करू इच्छितोय का? आमची कोळी समाजाची बैठक ही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव हेतू पुरस्कार डावलण्यात आलेली आहे। आज रोजी महाराष्ट्रात 70 ते 80% कोळी समाज हा महायुतीला मतदान करतो। फडणवीस साहेबांनी आम्हाला 2014 मध्येच एक वचन दिलं होतं की देता की जाता या संदर्भात, तरी पण आतापर्यंत त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही। कोळी समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी नाकारण्यात आलं, हे कुठेतरी समाजावर हा अन्याय झालेला आहे। मग एखाद्या वेळेस आमचं जर प्रतिनिधित्व तिथे असेंब्लीमध्ये राहणार नाही, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमचा आवाज उठवेल कोण? जय वाल्मिकी। आपण ही जी पत्रकार परिषद आहे निश्चितच राज्य सरकार विरोधात रोष प्रकट करण्यासाठी बोलवली होती। आपण आदिवासी कोळी समाजावर जो वारंवार आमच्यावर जो अन्याय होतो आहे, आम्ही मूलभूत अधिकारापासून वंचित राहतो आहे। मागच्या महिन्यामध्ये आम्हाला राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी 28/7/2024 रोजी त्यांच्या आयुक्तांमार्फत आमची बैठक लावली कोळी समाजाची 28/6। त्याच्यानंतर लागलीच 28ला बैठक लागली, एक 4-5 दिवस अगोदर ते परिपत्रक कुठेतरी समाजामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं। लागलीच लगेच त्यांनी एक 10 ते 15 आमदार त्या ठिकाणी 27ला अर्जंट बैठक लावली। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एवढं समजायला पाहिजे की हा समाज अक्षरशः त्यांची विनंती करून आपला हक्क मागत आहे, आणि या आदिवासी आमदारांना ज्या वेळेला आमदारकी बहाल होते त्यावेळेला हे शपथ घेता की मी कुठल्याही प्रकारचं कुठल्याही समाजाप्रती कुठल्या व्यक्तीविषयी द्वेष पूर्ण करणार नाही, तरीसुद्धा CM साहेबांनी त्यांचं एका दिवसात ऐकून घेतलं। 27 तारखेला लगेच त्यांनी बैठक लावून आमची कोळी समाजाची बैठक ही कुठल्या ना कुठल्या कारणास्तव हेतू पुरस्कार डावलण्यात आलेली आहे। तरी तीच बैठक काल दिनांक 8-7 जुलै दिवशी रोजी लावलेली होती, असं या ठिकाणी परत एक व्हॉट्सअपवर मेसेज आला आणि एक समाजामध्ये पुन्हा आणखी वातावरण हे आनंदाचं निर्माण झालं। परंतु आमचं या ठिकाणी असं म्हणणं आहे, या ठिकाणी असं सरकार असं इच्छू पाहते आहे का की हे अधिवेशन पावसाळी अधिवेशन जर का संपलं तर कुठल्याही प्रकारचा निर्णय तुम्हाला आम्हाला माहिती आहे असं डायरेक्ट घेता येत नाही, म्हणून हा अधिवेशन संपल्याच्या नंतर हा पूर्ण आणखी एक डाव आहे का समाजाचा घात करण्याचा, समाजाचा डावलण्याचा, असा आमचा सरळ आरोप आहे। दुसरा विषय असा आहे की या ठिकाणी विधान परिषद जी आहे फडणवीस साहेबांना खूप आशेने समाज पाहत होता। संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही सत्तेला महायुतीला कौल दिला आणि तरीसुद्धा आमचं प्रतिनिधित्व कोळी समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी
नाकारण्यात आलं, हे कुठेतरी समाजावर हा अन्याय झालेला आहे असं आमचं म्हणणं आहे. कुठेतरी फडणवीस साहेबांनी याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं. आमच्याकडे आमचं प्रतिनिधित्व एखादा कोळी समाजाच्या कुठल्याही याच्यातनं घ्या तुम्ही, परंतु कोळी समाजाचा एक प्रतिनिधित्व सरकारमध्ये पाहिजे होता. जर आमचं एक प्रतिनिधित्व होतं, ते सुद्धा एक बोलत असताना आमचे आमदार एवढे आमदार त्यांना हे होत नाही. मग एखाद्या वेळेस आमचं जर प्रतिनिधित्व तिथे असेंब्लीमध्ये राहणार नाही, विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमचा आवाज उठवेल कोण? हे या ठिकाणी खूप गंभीर विषय आहे. कुठेतरी हा आमचा आदिवासींना डावलण्याचा प्रयत्न आहे का, असा या ठिकाणी आमचा आरोप आहे. भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहे बावनकुळे साहेब यांनी सुद्धा कोळी समाजाचे काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या ठिकाणी लोकसभेच्या लगेच 4 ते 5 दिवसात कोळी समाजाचा निर्णय हा लावण्यात जाईल असं आश्वस्त केलं होतं. कुठेतरी भाजप सरकार आणि शिंदे सरकार महायुती हे फक्त मतदानापुरती कोळी समाजाचा यूज होतोय का, वापर करू इच्छितो आहे का, तसं होता कामा नये. सर्वात पहिले आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जे पत्रकार आले त्यांचे स्वागत करतो. आणि काल पावसामुळे विधानसभेतील काही बैठका अधिवेशनात कॅन्सल झालेल्या आहे. तर आमच्या माहितीनुसार ज्या कॅन्सल झालेल्या बैठकामध्ये 3 ते 4 बैठका फडणवीस साहेब आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी लावलेली आहे. त्यामध्ये आमची पण एक बैठक होती, पण आम्हाला आमचे कार्यकर्ते फडणवीस साहेबांना भेटूनसुद्धा आमच्या बैठकीबाबत त्यांनी चर्चा केली नाही आणि लवकरच तुम्हाला बैठक लावू अशी सकारात्मक चर्चा केली. आज रोजी महाराष्ट्रात 70 ते 80% कोळी समाज हा महायुतीला मतदान करतो. फडणवीस साहेबांनी आम्हाला 2014मध्येच एक अधिवेशन वचन दिलं होतं की देता की जाता या संदर्भात, तरी पण आतापर्यंत त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही. तरी भविष्यात सरकारने आम्हाला काय कुठेतरी न्याय द्यावा एवढीच मी सरकारला विनंती करतो. हरी हरी ग चराचरी ग अशी पंढरी पंढरी ग अशी पंढरी पंढरी ग विठुरायाची विठुरायाची HK Style, HK Style. विठुरायाची नगरी नगरी ग विठुरायाची नगरी नगरी ग विठ्ठला पांडुरंगा अपंगाला जोड टाळची पड्यांची अपंगाला जोड टाळची पड्यांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची माऊली माऊली माझी विठू माऊली 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 माझी विठू माऊली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.